नमस्कार, मी डॉक्टर पारुल दिवाण कुलकर्णी आणि मी एक स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट, स्पीच थेरपिस्ट आहे। या सदरात आपण आवाजाचे विकार किंवा व्हॉइस डिसऑर्डर्स याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। आवाज हा माणसासाठी संवाद साधण्याचं सगळ्यात महत्त्वपूर्ण साधन आहे। आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणे, गाणे, बोलणे या सगळ्यांसाठीच आवाज हे एक महत्त्वाचं माध्यम आहे। तर आवाज निर्माण कसा होतो? आपल्या घशात व्हॉइस बॉक्स किंवा लॅरिंग्स किंवा ज्याला स्वरयंत्र म्हटलं जातं असा एक ऑर्गन आहे, ज्याला 2 तारा असतात, ज्याला स्वररज्जू म्हणतात। या तारा एकमेकांवर आपटल्या की आवाजाची निर्मिती होते। प्रत्येकाचा आवाज हा त्याच्यासाठी आपला थंबप्रिंट कसं असतं तसं युनिक असतो। प्रत्येकाच्या आवाजाची एक ठराविक पट्टी, तीव्रता म्हणजे लाऊडनेस किंवा एक गुणवत्ता म्हणजे क्वालिटी असते। सो त्या आवाजावरून आपण ओळखू शकतो की लहान मूल बोलतंय, बाई बोलती आहे, पुरुष बोलतो आहे किंवा काही जणांच्या आवाजाची एकदम स्पेसिफिक क्वालिटी असते ज्याच्यावरनं आपण कोण व्यक्ती नक्की बोलतंय हे ओळखू शकतो। सो आता आवाजाचे विकार म्हणजे नक्की काय? तर या पिच, लाऊडनेस किंवा क्वालिटीमध्ये काही बदल घडतात। तर आपण म्हणू की आता सर्दी खोकला झाला तरी माझा आवाज बसतो किंवा माझा सकाळचा आवाज वेगळा असतो, संध्याकाळचा आवाज वेगळा असतो। सो हे बदल 2 आठवड्यांपेक्षा अधिक काळ जर टिकून राहिले तर त्याला आपण आवाजाचे विकार असे म्हणतो। सो तुम्हाला आवाजाचा विकार झाला आहे का नाही हे ओळखायचं कसं? आवाजात कंटिन्युअस खरखर जाणवती आहे किंवा बोलताना अचानक श्वास लागतो, आवाजाबरोबर श्वास बाहेर येतो असं वाटतं की आता हा माझा नॉर्मल बोलण्याचा आवाज आहे, पण जर मला काही त्रास होत असेल तर कदाचित असं होऊ शकतं की माझा आवाज मी पारुल बोलते आहे असा होऊ शकतो। किंवा थोडंसं बोललो तरी आवाजात प्रचंड थकवा जाणवतो, आवाज खूप नाकातून आल्यासारखा वाटतो किंवा बोलता बोलता अचानक आवाज बंद होऊन जातो। सिंगर्समध्ये किंवा ॲक्टर्समध्ये गाण्याची किंवा बोलण्याची एक पट्टी मेंटेन करायला त्रास होतो, आलाप घेताना एका पट्टीतून दुसऱ्या पट्टीत शिफ्ट करायला त्रास होतो। सो हे सगळे सिम्पटम्स जे आहेत ते आवाजाचे विकार आहेत आणि तुम्ही ताबडतोब ENT किंवा व्हॉइस थेरपिस्टचं कन्सल्टेशन घेतलं पाहिजे। हे विकार किंवा हे बदल घडतात कशामुळे हे आपण पुढच्या रीलमध्ये बघूयात।